पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शहाद्यात 2 लाखांची लाच घेताना पंचायत समितीचा कर्मचारी रंगेहात अटकेत। एसीबीच्या शहाद्यात सापळा यशस्वी, कनिष्ठ सहाय्यकाला लाच स्वीकारताना पकडले। नंदुरबार जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी धडक कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने शहादा येथील पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला 2,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अभिजित गोवर्धन भावसार वय 43, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती शहादा असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 7A अन्वये रजिस्टर क्रमांक 248/2026 नुसार कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शहादा तालुक्यातील काथरदा दिगर येथील ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळातील कामांबाबत झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर चौकशी सुरू होती। संबंधित चौकशी अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची जबाबदारी आरोपीकडे होती। दरम्यान चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे 2,50,000 रुपयाची लाच मागितल्याचे समोर आले। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पथकाने सापळा रचला। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिल परिसरात आरोपीने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली। तपास अधिकारी सुभाष पावरा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील इतर कर्मचाऱ्यांनी सापळा यशस्वी केला। पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांचे मार्गदर्शन लाभले। या घटनेमुळे पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्यास तात्काळ तक्रार करून प्रशासनाला सहकार्य करावे।